आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। तालुक्यातील पेळगाव येथे एका गोदामात बनावट DAP खताचा मोठा साठा कृषी विभागाने सोमवार 27 मे रोजी केलेल्या धडक कारवाईत आढळून आला आहे। त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। कारवाई ही प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती। जिल्ह्यात बनावट DAP 10-26-26 खताची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची माहिती कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार सोमवार 27 मे रोजी कृषी विभागाचे राज्य गुणनियंत्रक प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणनियंत्रक प्रवीण भोर यांनी पेळगाव येथील माऊली कृषी केंद्र डमी ग्राहक शेतकरी म्हणून पाठवले। यावेळी DAP 10-26-26 RCF खताची एक बॅग 1400 रुपयांना विक्री करण्यात आली। त्यानंतर अधिकाऱ्यांनी गोदामावर छापा मारला। शेतकऱ्यांना विक्री केलेली बॅग आणि गोदामातील बॅग या दोन्ही बनावट असल्याचे विभागीय गुणनियंत्रक प्रवीण भोर यांच्या निदर्शनास आले। ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती। त्यामुळे गोदामात किती बॅग साठा आढळून आला याचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही। मात्र गोदाम लाखो रुपयांचा बनावट खतांचा साठा असल्याचा प्राथमिक अंदाज पथकातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। या बनावट खत विक्री करणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय असल्याची शक्यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। आपण जी कारवाई केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला नेमकं काय आढळून आलेलं आहे आणि जर चुकीचं जर काय असेल तर आपण काय करायचं? सर, काही शेतकऱ्यांच्या आम्हाला तक्रारी आल्या होत्या की इथे कच्च्या बिलावर खताची विक्री होत आहे, पक्क बिल शेतकऱ्यांना दिल्या जात नाही। त्या अनुषंगाने आम्ही इथं दुकान तपासणी करता आलो। या दुकानामध्ये खताचा साठा जो आहे तो सापडला, त्यांनी बिलं सादर केली, पण तो खताचा साठा पॉस मशीनवर विक्री करणं बंधनकारक आहे। तो पॉस मशीनवर किंवा पक्क्या बिलात विक्री न करता कच्च्या बिलावर विक्री झाल्याचं आम्हाला आढळून आलं। म्हणजे नेमकं ते जे खत आहे ते बोगस आहे काय नेमकं? नाही, खत हे डीलरकडूनच आलेले, डिस्ट्रीब्युटरकडूनच आलेले, पण ते पॉस मशीनवर यायला पाहिजे, नंतर विक्री व्हायला पाहिजे त्याची। म्हणजे अवैधरित्या विक्री होते असं तुमचं? हो, त्याची तसं विकते म्हणजे खताची तशी विदाऊट पॉस मशीन विक्री करता येत नाही। बॅन केलेलं आहे त्या सिस्टममध्ये ते विकायला पाहिजे। हां, कृषी विभागाने जी खत विकायची जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार ते खत विकल्या जात नव्हतं। हो, असे किती बॅग आढळून? एकूण वेगवेगळ्या खताच्या बॅग आहेत त्याच्यामध्ये टोटल अंदाजे 150 बॅग आहेत। 150 बॅग, त्याची किंमत होईल सर, वेगवेगळ्या खताची किंमत आहे, काढून तुम्हाला म्हणजे सांगेन काय कारवाई करणार आता कृषी सर। याच्यावर आता आणखीन पुढची प्रक्रिया किंवा तपासणी चालू आहे। याच्यामध्ये म्हणजे जी काही नियमानुसार कारवाई असेल, म्हणजे खताच्या ऍक्टनुसार ती कारवाई करण्यात येईल। नेमकं हे खत बोगस आहे असं सांगण्यात येत आहे आणि हे जे वरी जे बँड लावलेलं आहे हे डुप्लिकेट आहे, छापून आणून बोगस खत विकलं जातं असं नाही सर, त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतर तुम्हाला सांगता येईल स्पष्ट। संबंधित दुकानाचं नाव आणि माऊली कृषी केंद्र पेळगाव, आणि माझं नाव प्रदीप कदम, कृषी अधिकारी पंचायत समिती परभणी।